दीपावलीच्या लक्ष्मीपूजनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे राज्याच्या गृह खात्याची लक्तर बेशीवर टांगणारी। तुमच्या आमच्या सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे ते पोलिसच किती असुरक्षित आहेत हे खुद्द पोलिसांच्याच तोंडून ऐका। पाथर्डी पोलीस मारहाण प्रकरणातील कॉन्स्टेबल महादेव शिंदे यांनी एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये त्यांच्यावरती होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचलाय। पाहूयात महादेव शिंदे यांनी नेमके कोणकोणते गौप्यस्फोट केलेत। सर, तुम्ही सर्वप्रथम पहिल्यांदाच मीडिया समोर आलेला आहात आणि ती जी दुर्घटना झाली तर त्या दुर्घटने नेमकं जी मारहाण झाली ही कशामुळे मारहाण झाली होती, नेमकं त्या दिवशी काय घडलं की जमावानं आपल्याला मारहाण केली? त्या दिवशी मी त्या टेबलापाशी उभो होतो, तिथं टेबलापाशी गर्दी दिसली म्हणून मी काय केलं, तिथं गेलो, त्यांना म्हणलं रांगेत उभे राहा। तर तो परमेश्वर गावाने काय म्हणला, तू काय कशाला शिट्ट्या वाजवतो, कशाला, कारण मी एकटाच होतो, जोडीदार थोडा बाहेर गेलेला होता। पण ते काय झालं, त्यांनी माझी काठी धरली, हात धरली, मी असं काय करतो असं काय करतो, लगेच ते पाठीमागून बाहेरचे लोक, थोडे पूर्वी हाकललेले लोक होते, त्यांना थोडा राग आला, ते लगेच एकत्र जबाब येऊन लगेच पाडलं। त्या क्यूपाशी पुढचा क्यू होता ना, मतदान केंद्रात जाण्यात, तिथं मला मारलं, कोणी लाथा घातल्या, कोणी काय केलं। व्यक्तिगत दोष काय नव्हता, फक्त ती पूर्वीचं 306चं ते 2 प्रेत नेल्यापासून ते थोडं माझ्यावर रोष धरत होते। ही जी मारहाण होती, या मारहाणीवेळी साधारण किती जमाव होता, किती लोकसंख्या होती? साधारण 15-20 होती, 15 ते 20 होती जवळजवळ। मला अजून सुद्धा बाथरूमला शौचात जायला त्रास होतो, कारण पोटाला आतड्याला सूज आलेली आहे। सूज आली असल्यामुळं मी जेवणसुद्धा कमी करतोय। तुम्ही उपचार घेत आहे, तुमच्यावर ट्रीटमेंट चालू आहे, हे ज्यांनी मारहाण केलं तर ह्या लोकांना माहिती होतं का? हां, त्यांना अगोदर सांगितलं होतं, मी तिथं लोकांना सांगितलं होतं की मला भूक लागली, मी वडापाव तिथंच वडापाव आणून खाल्लेला आहे मी तिथं त्यांच्यासमोर, की मला साखरेच्या आजाराने मला सकाळी खावं लागतं, गोळी घ्यावं लागते। दीपक केसरकर हे नगरला आले होते, ते तुम्हाला माहिती आहे का? तुमच्याशी त्यांनी काही संवाद किंवा संपर्क, विचारपूस केली का? नाही, कोणी नाही केली माझ्याशी। मला कुणीच फोनवर प्रत्यक्ष फोनवर कुणीच बोललेलं नाही आतापर्यंत। दीपक केसरकर हे नगरला आले होते, आपल्याला माहिती आहे का? टीव्हीवर वाचलं, तुम्ही टीव्हीवर पाहतोय, घरातल्या टीव्हीवर पाहतो, टीव्हीवर बातम्या चालल्या तेवढे पाहतोय। म्हणजे तुम्हाला त्यांच्याकडून संपर्क, चौकशी काहीच झालेली नाही? काहीच झालेलं नाही, अजून काहीच झालेलं नाही। किंवा पोलीस स्टेशनहून मी जसा इकडे आलोय तसं मला फोन बी नाही कोणाचा। तुम्ही किती व्यक्तींची नावं दिलेली आहेत आणि किती व्यक्तींवर गुन्हा झालेला दाखल केलेला आहे? तुम्ही काही नावं सुचवलेत का त्यांना अजून काही? हां, मी नावं सुचवलेले आहेत साहेबांना, मी सांगितलेलं आहे, साहेब ते परमेश्वर कर्डिलेचे 3 नातेवाईक, तर 3 नातेवाईक परमेश्वर कर्डिलेचे 3 नाव, परमेश्वर गव्हाणे, प्रभाकर भुकन, परमेश्वर गव्हाणेचा मुलगा। आता हे नावं हे गाळायचं करू राहिले सगळे, आणि माझ्या विरुद्ध काही षडयंत्र रचतात, आणि त्यामुळं मला तिथं तकलीफ होण्याची फार, पुढील नोकरीस तकलीफ होण्याची फार धोका निर्माण झालेला। आता जी काही प्रक्रिया चालू आहे, अटक सत्र असेल किंवा जे गुन्हे दाखल करणे, आणि तुम्हाला भविष्यामध्ये या सर्व संदर्भामध्ये न्याय मिळेल असं वाटतंय का? मला तर असं वाटतं न्याय मिळाला, कारण मला पाथर्डीमध्ये थांबून देत नव्हते, मला हाकून द्यायचे पोलीस स्टेशनला, तर येऊ नको, थांबू नको। मला तर असं न्याय भेटन न्याय। आणि माझ्याबरोबर जे लक्ष्मण खेडकर आहेत, ते धनवड साहेब यांचे त्यांनी रिपोर्ट केलेले आहेत असं मला समजलेलं आहे, त्यांनासुद्धा ते तकलीफ होऊ शकते हो। मला हे लोक मारल्याशिवाय राहणार नाही, किंवा मला ते डोंगरा डागराचं खेडेगाव आहे ते, त्या ठिकाणी मला इच्छा पण नाही राहायची। मला SP साहेबाला एवढीच विनंती माझी, की माझी बदली, मी एक अर्ज पाठवणार आहे, हजर झाल्यानंतर माझी कुठेही बदली करा दुसरीकडे। आज SP ऑफिसला गेलो होतो, कोणी भेटलंच नाही, बंद आहे ऑफिस, कोणीच भेटलं नाही। त्याच्यामुळं मी काय म्हणून आता हजर झाल्यानंतर मी वरिष्ठ संपर्कात राहील। सरकारी दवाखान्यात जायला मला एका पब्लिकचाच सहारा घ्यावा लागला, एक पारधी समाजाचा माणूस होता, त्याचाच मला सहारा घ्यावा लागला, मला गाडी भेटली नाही। आता मीच सुरक्षित, जनता कशी सुरक्षित राहणार? ज्या पोलीस प्रशासनाकडे कायदा आणि सुव्यवस्था म्हणून लोक मदतीसाठी हाक मारतात, त्याच पोलिसांतला एक घटक असलेले शिंदे हे मात्र असुरक्षित आहेत,
त्यांना आपल्या जीवाचीही काळजी आहे आणि काही बरं वाईट होईल अशी त्यांना भीती सतावत असेल. जर पोलिसाचीच ही जर परिस्थिती असेल तर सर्वसामान्य जनतेने कोणाकडे पाहावे असा प्रश्न उपस्थित होत आहे. कॅमेरामन कुणाल जायकरसह पांडुरंग रायकर, एबीपी माझा, वांबोरी, अहमदनगर.